अज्जू टायटन संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर मग अजय बेडगा हे संघाचे स्पॉन्सर बाहेर। तर एका बाजूने जर पाहू शकाल आपण राहुल पाटील सरांचा स्वराज्य वॉरियर संघ केच पाहता आपण एलिमिनेटरच्या मॅचला सुरुवात होते, कारण की इथनं जर पाहू शकाल कोणत्या संघाचा प्रवास हा घरचा रस्ता दाखवेल आणि इथनं पाहू शकाल कोणता संघ यशादा वॉरियर संघाविरुद्ध लढत करेल। रवी आणि राहुल जोडी तर मैदानाच्या आतमध्ये आले आहे। एका बाजूने आपण जरूर अमोल या बॅटरला पाहतोय, इन्फॉर्म फलंदाज म्हणून त्याच्या नावावर 84 धाबा। आतापर्यंत ही कॅप जर पाहू शकाल तर मग जानूच्या नावावर होती, परंतु जानूची मॅच नसल्या कारणाने आपण ही कॅप जर पाहू शकाल तर मग जरूर 84 धाबा अमोलच्या नावावर ही कॅप म्हणून मात्र आपण सुपूर्द केलंय। तत्पर एका बाजूने जितेंद्र तुम्हाला गोलंदाजी मार्गवर पाहायला इथे मॅच प्ले होते। पहिला चेंडू हाताळला करिता गोलंदाजी मार्गवर आपण विनोद सुर्वे। दोन्ही संघाला कॉल आहे की दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण हजर करायचाच आहे। पहिलाच बॉल विनोद सुर्वे ऑन साइडला तर खेळला गेलाय। ऑन साइडला चेंडू खेळल्यानंतर त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक सुद्धा पाहतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षणचा नजराणा मात्र पेश केला गेलाय। पहिल्याच बॉलवर आपण पाहिल्या तर मग 2 धावेने हे खातं खोललं जात आहे। ऑन साइडला आपण अमित या खेळाडूला पाहतोय, चतुर चालाक म्हणून ज्याची वर्णी लागली गेली आहे आणि जबरदस्त त्याच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हे क्षेत्ररक्षण केलंय। पहिलाच बॉल 2 धाब्याने सुरुवात केली गेली आहे। रवीचं खातं खोललंय यावेळी सर पाहू शका रवीने बॅक टू द बॉलर मिड ऑफच्या क्षेत्रात चेंडूला खेळलं गेलंय। हलवर पद्धतीने कावीना चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलाय। अलाउन द कार्पेट स्टाईल ना मिड ऑफ आणि मिड ऑन क्षेत्रात 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले। त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। त्यानंतर मिड विकेटला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे। तोपर्यंत आपण पाहतोय 3 बॉल 2 बॉल आणि 3 धाबा धाबलकावर आहेत। विनोद सुर्वे गोलंदाजी मार्कवर जबरदस्त नजराणा हा पेश केला जातोय। इथे पाहू शकाल ऑन साइडला इनटू द गॅप कव्हर पॉइंट रीजनला चेंडू क्लिअर होतोय। क्षेत्ररक्षक जर पाहू शकाल ऑन साइडला आहे, फेकी जरूर थोडीशी कुठेतरी अमित जर का अजून वेगाने गेले आले असती ॲज एरो ॲज स्पॅरो या परिस्थितीने जर का फेकी आली असती तर मग विकेट होण्याची संधी होती। इथे पाहता आपण तिसऱ्या बॉलवर सुद्धा 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या बढतीनं संघाची टोटल आपण पाहिली तर मग विनोद सुर्वे जाऊन पोहोचले गेले 5। रवीला पाहतो आपण, इथे पहा ऑन साइडला चेंडू खेळला गेला इनटू द गॅप 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप पाहिला आणि चेंडू मात्र क्लिअर होतो डीप एक्स्ट्रा कव्हर रीजनला सीमारेषा पार चौकार। तर विनोद सुर्वे या गोलंदाजाच्या विकेट हॅट्रिका करीत आपण अक्षय पावडे आणि रुपेश पाटीलला पाहतोय। 500 रुपयाचे कॅश प्राइज आलाय विकेट हॅट्रिक करिता। तर जरूर फक्त 2 बॉल आहेत, कारण की 4 बॉलचा खेळ संपलाय। 4थ्या बॉलवर चांगला फटका सजवला गेलाय आणि फटका जर पाहू शकाल राहुलच्या बॅट मध्ये आलाय। संघाची टोटल 4 बॉल 9। यावेळेस लॉक स्वीप घुटना टेक ओव्हर ये चौकार देख आणखीन जर पाहू शकाल तर मग रवी राहुल ऑन फायर राहुलच्या बॅट मध्ये तडाखा पाहायला मिळाला। चेंडू जर पाहू शकाल आणखीन जातो प्रेक्षक मायबापांच्या भेटीला चौकार। 4 धाब्यांचा ब्रँड पाहायला मिळतोय। संघाची टोटल आपण पाहिली त्याप्रमाणे जाऊन पोहोचली गेली 13 धाबा आणि प्रेक्षक राजांचे सुद्धा पहा झाडाच्या सावलीखाली कावीना बसून मात्र या मॅचचा आस्वाद घेताना दिसतात। काही प्रेक्षकांना आपण खेळाडूंना छोट्या खेळाडूंना झाडावर सुद्धा चढताना पाहिलं होतं। 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। 13 धाबा आहेत। शेवटचा बॉल यावेळेस आणखीन त्या दिशेने चेंडूला उडवलाय, चेंडूला मात्र उडवलाय किती धाब्यांकरिता बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार। इथे पाहू शकाल पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 17। कम ऑन डीजे।
बक्षिसांची बाग खैरात होते आणि राहुल साठी विलास सुर्वे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज झाले कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या त्याप्रमाणे संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 17. अब किसको मिलेगा खतरा गेंदबाज या बल्लेबाज को प्रकाश अजून टाइटन के दूसरे गेंदबाज कौन होंगे तो प्रकाश गेंदबाजी मार्ग पर राइट आर्म ओवर देने शुरुआत करनी पड़ेगी. सामने बल्लेबाज देखा जाएगा तो रवि आणि एका बाजूने आपण राहुल या दोन बॅटरला पाहतोय. आतापर्यंत सातत्याने ज्यांची चांगली कामगिरी राहिली गेली कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचा संपला आणि पॉवर प्लेच्या षटकात आपण पहिल्या 17 धावा आल्या. चला गाई करा सामना स्पीडअप करा आपल्याला फायनल मॅच खेळायची आहे. इथे जरूर पाहताय आपण मिड विकेटला चेंडू क्लिअर होतोय आणि मिड विकेटला वन बहुशेक टप्प्याखेर चेंडू जर पाहू शकाल रवी नावाचा शंखनाद करत चेंडू जातो सीमारेषा पार. आणखीन आलाय दमदार चौकार 4. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 21-21. कम ऑन डीजे. इथे जर पाहू शकाल तर मग आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळाला आणि दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 25 धावा आपण पाहतोय. जबरी बॅटिंगचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. प्रकाशने पहा थोडंसं ऍक्शन मात्र बदलवलं गेलंय. इथे जर पाहू शकाल मिड विकेट क्षेत्रात चेंडू डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय आणि फेकी तितकी चांगली आणि फेकीच्या माध्यमातून जर पाहू शकाल तर मग फलंदाजाला चेंडू स्टॉप झालाय आणि इथे पाहताय की 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस आपण धावलकावर धावा पाहतोय. 27 धावा लागल्या गेल्यात कारण की 1.3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. राहुलनं आणि रवीनं रणनीती आखले की एकही डॉट बॉल आला नाहीये. इथे पहा पुन्हा फटका सजवला गेला मिड विकेट क्षेत्रात. आणखीन चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत सुरुवात सिंगल डबल चौकार ही सुरुवात केली गेली आहे. एकही डॉट बॉल आला नाहीये आणि आणखीन पुन्हा 2 धावेच्या बढतीने संघाची टोटल 29. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय कारण की विनोद सुर्वेच्या पहिल्या षटकात आपण धावा पाहिल्या 17 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आलाय आणि प्रकाशने धावा खर्च केल्या गेल्यात 4 बॉल मध्ये 12. स्विच हिट जर का रवी सरळ बॅटने धावा येत असतील तर मग आडव्या बॅटची गरज काय. आणि इथे पाहताय हा स्विच हिटचा फटका आहे आणि स्विच हिटचा फटका सजवण्याकरिता आपण रवीला पाहतोय. हा 5वा बॉल डॉट आलाय. शेवटचा बॉल पाहतोय आणि 29 धावा दाबलकावर आहेत. शेवटच्या बॉलवर पाहू शकाल काय सजवलं जाईल. रवीची रणनीती काय असेल कीच पाहताय आपण एलिमिनेटरचा सामना. इथे पहा एलिमिनेटरचा सामना पाहायला मिळतो. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक देणार आणि अक्षरशः क्षेत्ररक्षकाला दिली धोका आणि चेंडू जर पाहू शकाल आणखीन जातो प्रेक्षक मायबाबांच्या भेटीला. चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. 2 षटकं संपली. संघाची टोटल 33. देवत एकटीच्या ठोकेला संधी आणि देवत पालघर जिल्ह्यातील डान्सर माझ्या गडात संधी. आपण 3रा दिवस पाहतो ना तर मग सातत्याने वाजा गडक डान्सर हे नाव गाजलं गेलंय आणि असाच परफॉर्मन्स राहिला. या डान्स करिता जर पाहू शकाल ना तर मग बोईसर विधानसभेचे आमदारजी साहेब विलासजी तरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय वाजा गडक या डान्सर करिता. नक्कीच 500 रुपये वाजा गडक डान्सर करिता पोचवायचे आहेत आणि 500
500 रुपयाच्या कॅश प्राइज झाले. जोरदार एकदा टाळ्यांचा गजर करा वाजा गडक या डान्सर करिता. सुप्रसिद्ध असे असलेले नाव वाजा गडक. इथे पहा आणखीन जर पाहिला तर मग चेंडू सरळ आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या हातात मात्र जाऊन विसरला गेलाय. आणि अजय या गोलंदाजाला आपण पाहतोय कारण की अजय इथने ना कुणीतरी डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. जर का अज्जू टायटन संघाला जर का विजयाच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तर मग विजयाचा सिक्का मुहूर्त करावाच लागेल. डॉट बॉल 33 धाबा. इथे पाहताय चेंडू आणखीन आपण पाहिला तर शॉर्ट पूल आणखीन मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय. अमोल एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहे. अमोलच्या हातात मात्र चेंडू पहा जाऊन विसरला गेलाय. आणखीन आपण पाहिला डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात आपण पाहिले की धावसंख्या स्टॉप होते 33 या आकड्यावर. आतापर्यंत आपण जर पाहिला तर मग 12 बॉलचा खेळ 12 बॉल मध्ये 33 धावांचा ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. चांगली पार्टनरशिप. इथे पहा आणखीन चेंडू जर पाहायला गेला तर मग शॉर्ट फाईन क्षेत्रात मात्र खेळला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला स्टॉप करेल का आणि चेंडूला स्टॉप करण्या अगोदर जर आपण पाहिलं तर मग चेंडू जाईल का सीमा पार. परंतु इथे पहा पंचांचा डिसिजन पेंडिंग वर आहे. या बॉलवर पाहू आपण 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि संघाची टोटल मात्र आली 3 आणि टोटल मात्र 36. स्वराज्य वॉरियर्स कारण की राहुल पाटील इतने खुश असतील. चांगली पार्टनरशिप केलंय आणि चांगली पार्टनरशिप आले 36 धावांची. कारण की जर का कुठे विकेट जर आला तर मग भुवनेश इन ऍक्शन मध्ये तयार आहे. यावेळेस आणखीन एक फटका सजवला गेलाय. जब गेंद बल्ले पे लगी ना रवि तो क्या टक से आवाज आई थी. सीधा गेंद को भेजा. स्टैंड ऑन डिलीवरी 6. कम ऑन डीजे. जरूर आपण डान्सरला चान्स देऊ. इथे पाहता हा षटकार आला 7 धावेचा ब्रँड. ओहो यावेळेस जोखीम कुठेतरी पत्करावी लागले गेले असते का. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत पावडे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो या रवीच्या षटकाराकरिता 200 रुपये. त्रेचाळीस धाबा धाबलकावर पाहत आहे. ऑन साइडला चेंडू खेळला. यावेळेस भुवनेश इन ऍक्शन मध्ये आला असता परंतु झेल जर पहा धरतीला दान केला आणि झेल धरतीला दान केल्यानंतर या बॉलवर झेल सुटल्यानंतर पुन्हा 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहिली 45. या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 3 षटक संपली आणि असं वाटलं की भुवनेश येईल का लगेच मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे जर पाहिलं तर मग भुवनेश जसा झेल सुटला तसा मात्र कुठेतरी थोडासा नाखुश असेल. कारण की भुवनेशला प्रेक्षक राजांना असं झालं की भुवनेशचे षटकार पाहिजे. इथे पाहताय प्रेक्षक राजा सुद्धा जर पाहू शकाल थोडेसे नाखुश आहेत. कारण की षटकार आला ना आणि षटकाराला आपण कमिटीच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे की जर का झेल पकडला गेला आपण षटकारच्या बाहेर तर मग प्रेक्षक राजांना आणि खेळाडूंना सुद्धा 100 रुपये असतील. संघाची टोटल 45 या आकड्यावर आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या 16 धावा. तिसऱ्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्या. असे 3 षटक ही संपली गेली आणि 3 षटकाच्या समाप्तीकडे संघाची टोटल आहे 45. आपण आतापर्यंत रोहित शर्मा या खेळाडूचा 45 जर्सी क्रमांक पाहतोय. परंतु 45 हा आकडा त्याला लावायचा नव्हता. 09 आकडा लावायचा होता जर्सीवर. इथे पाहताय पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहू शकाल शॉर्टम पूल आणि सक्सेसफुल आपण करण या गोलंदाजाला पाहतोय. करणच्या माध्यमातून पहा गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग डॉट बॉल आलाय आणि धावसंख्या 45 च्या आकड्यावर 5 स्टॉप होते. गोलंदाजाने सुरुवात केली राईट आर्म राऊंड आणि समोर जर आपण पाहतोय तर मग रवी आणि राहुल
हे दोन बॅटर आहेत. इथे झेलची आणखीन संधी होती. आतापर्यंत दोन झेल जर पाहू शकाल तर मग धरतीला दान झाल्यात, परंतु इथे जर पाहू शकाल तर मग विकेटचं पतन होईल आणि फलंदाजाला पहा परतावा लागेल. फलंदाज होईल बाद. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. फलंदाज बाद होतो मिस्टर रवी. कम ऑन डीजे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. यावेळेस भुवनेश आबी गया. इथे भुवनेशचा झेल सोडलाय. आलाच पावली भुवनेशनं बिग स्ट्रोक खेळण्याचा जसा जसा प्रयत्न केला तसा तसा भुवनेशचा पहिलाच बॉल आणि बिग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या भुवनेशचा झेल जर बघू शकाल तर मग अचूक पॅटर्न संघाने सोडलाय. जेव्हा जेव्हा मित्रांनो झेल सुटलाय तेव्हा तेव्हा क्रिकेट विश्वामध्ये, क्रिकेट जगतामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नाव गाजलं गेलंय. इथे पाहता धावसंख्या 48. 3 बॉलचा खेळ भुवनेश मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. भुवनेशचा झेल सोडला एक. दुसरा झेल आला प्रेक्षक मायबाबांच्या भेटीला, परंतु इथे पहा थोडीशी जर पाहू शकाल लांबी कमी, उंची जास्त आली, कारण की क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की रस्ता पार झाला की चेंडू सीमा पार होतोय, म्हणून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगोदर रस्त्यावर पोहोचला आणि चेंडूला स्टॉप करण्या अगोदर चेंडू सुद्धा जर पाहू शकाल रस्त्यापर्यंत पोहोचला. या बॉलवर आपण पाहिल्या पुन्हा 2 धावा आल्यात. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 50. इथे 5 चेस धावा केल्या गेल्या त्या 50, परंतु इथे धावफलकावर 50 धावा लागल्या गेल्यात. अजूनपर्यंत 2 बॉल येणं बाकी आहे. इथनं जर पाहू शकाल तत्पर मग स्वराज्य वॉरियर्स संघाला थांबवणं कठीण आहे. 4 बॉल आणि 50 धावा आहेत, कारण की 4थं षटक हे मार्गास्तवर आहे. थोड्याच वेळात दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणार आहे. यावेळेस 2 झेल सुटल्यानंतर हा भुवनेशचा तडाखा. एक गेंद नहीं तो बंदूक की गोली निकले, इतनी तेज रफ्तार निकले, क्या बात है. पूर्णतः 6 धावेंकरिता षटकार 6. कम ऑन डीजे. हेच गाणं रिपीट करायचे आपण इनिंग मध्ये करणार आहोत. तत्पर वाजत गडक डान्सर सुद्धा रेडी आहे. इथे पाहता शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल नंतर आपण डान्सरला सुद्धा संधी देणार आहोत. धावसंख्या 56, 56 धावा. इथे पाहताय चंद्रकांत पावडे साहेबांच्या वतीनं आणखीन या भुवनेशच्या षटकाराला आले 200 रुपये. तत्पर देत एक डीजे जॉकीला संधी आणि पाहूयात वाजा गडक डान्सर इन ऍक्शन मध्ये. कम ऑन डीजे. नाही ग घामही फुटला, अग घामही फुटला अंगाला, या सुटलाय ग थरथरात. घामही फुटला अंगाला.
सदानंद स्मृती संघाचे संघमालक सन्मान्य श्री गीतेशजी पावडे साहेब व सन्मान्य श्री दीपेशजी पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। सन्मान्य श्री गीतेशजी पावडे साहेब व सन्मान्य श्री दीपेशजी पाटील साहेब सॉरी रुपेशजी पाटील साहेब। चला स्वराज्य वारीस आपण क्षेत्ररक्षण सजवा लगेच कुठलाही बेल न दबडता। इथे पाहताय स्वराज्य वॉरियर संघानं तब्बल धाबा जॉईन केले गेले तर 56 56 धावा विजयाकरिता आपण पाहणार आहोत। 57 57 धावांचं टार्गेट तत्पर आपण रवीच्या धाबा जर पाहिल्या तत्पर मग रवीच्या धाबा आल्या 27 धावांची इनिंग आणि राहुलच्या बॅट मध्ये आपण धाबा पाहिल्या तर 19 धाबा आणि 3 बॉल मध्ये भुवनेशच्या नावावर आपण पाहिल्या तर मग 10 धावांची ही बॅटिंग। सूरज दरम्यान स्वर्गवासी दामोदर स्मृती संघाचे संघमालक सन्मान्य श्री विकासजी पाटील साहेब व सन्मान्य श्री कल्पेशजी घर साहेब या दोन्ही संघमालकांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। तरी आपल्या लीगचे विश्वस्त सन्मान्य श्री दत्ताजी वजे साहेब यांची विनंती करतो की त्यांनी स्वर्गवासी दामोदर स्मृती संघाचे संघमालक सन्मान्य श्री विकासजी पाटील साहेब व सन्मान्य श्री कल्पेशजी घर साहेब या दोघांचं मान्यवरांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे। ह्या सर्व संघ मालकांमुळे आपली ही लीग खऱ्या रूपाने पार पडते, कारण मालक नसतील तर चालक कसा असणार। त्यामुळे मालकांसाठी एक आमच्याकडनं छोटासा प्रयत्न त्यांचा सत्कार किंवा स्वागत करण्यासाठी। तर स्वर्गवासी दामोदर स्मृती संघाचे संघमालक सन्मान्य श्री विकासजी पाटील साहेब व सन्मान्य श्री कल्पेशजी घर साहेब, कल्पेश घरात इथे उपस्थित नाही आहेत, त्यांचं स्वागत तथा सत्कार करताना आमच्या लीगचे विश्वस्त सन्मान्य श्री दत्ताजी वजे साहेब दोन्ही मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद। पहा मॅच लावते सुरुवात आपण राहुल या गोलंदाजाला पाहतोय। राईट आर्म राऊंड न सुरुवात केली जाते। पहिलाच बॉल या वेळेस जर पाहू शकाल तत्पर मग मैदानाच्या आतमध्ये जरूर ऑरेंज कॅप म्हणून ज्याला ओळखलं गेलंय, कारण की 84 धाबा आणि पुन्हा सिंगल आली 85 धाबा। इथनं जर का जानूला ओव्हरटेक करायचं असेल तत्पर मग जरूर आपण पाहणार आहोत 5 धाब्यानं अमोल दूर आहे। पहिल्याच बॉलवर चेंडू स्लॉक शिफ्ट खेळला गेला सूर्यकुमार अशोक यादव कॉपी बुक स्टाईलनं आपण पाहिलं एक सिंगल आली। संघाची टोटल जर पाहू शकाल 1 आकड्यावर आहे। लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे। आजच्या दिवसामध्ये जर पाहू शकाल तत्पर मग हवा ही थोडीशी शांतता आहे आणि म्हणून आपण आतापर्यंत मिड विकेटला सुद्धा षटकार पाहिले आणि फाईन लेग क्षेत्रात सुद्धा षटकार पाहिले, परंतु कालच्या दिवसामध्ये किच इथे पाहताय पंच आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे। व्हाईट बॉलच्या स्वरूपात एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात आली। गोविंद गोहे साहेब यांच्या माध्यमातून जर पाहू शकाल अज्जू टायटन संघाला प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आलाय। 2 धाबा इथे प्रकाश लोअर फुटचा चेंडू होता, सुवर्ण संधी होती। इथे पाहू शकाल तत्पर मग 2 पंचांच्या माध्यमातून किच निर्णय कळला आम्हाला की नॉट आउट आहे आणि जरूर इथे पाहताय की जबरदस्त क्षेत्ररक्षण ऑन साइडला आपण पाहिलं आणि हा डॉट बॉल आलाय। डॉट बॉलच्या स्वरूपात कुठेतरी प्रकाश आणि अमोल जोखीम तर पत्करावीच लागली गेली असती। इथे पहिला बॉल जर पाहिला तर मग एकदा वाले दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय आणि पुन्हा दुसरा बॉल चेंडू जर पाहू शकाल हाताळण्या करीता आपण डॉट बॉल पाहिला। 2 चेंडू आणि संघाची टोटल सुद्धा 2 वर आहे। गोलंदाज या राईट आर्म राऊंड
इथे जर पाहू शकाल पुन्हा पंच आम्हाला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव मात्र आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात. आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा अर्जित केल्या गेल्यात, खर्ची केल्या गेल्यात राहुल या गोलंदाजाला पाहतोय. परफेक्ट ऑलराऊंडर भूमिकेत असलेला खेळाडू, कारण की प्रथम बॅटिंग केली आणि बॅटिंग करताना 19 धावा ठोकल्या. सटीक सटीक नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली. परफेक्ट आपण वाईट यॉर्कर हा चेंडू पाहिला आणि जशी डोळ्याची पापणी लवते ना लवते तत्पर चेंडू झापकन यष्टीरक्षक मंगेशच्या हातात पहा जाऊन विसरला गेलाय. 3 बॉल आणि धावफलकावर धाबा सुद्धा 3 आहेत. इथे पहा चेंडूला शॉर्ट एंड पुल म्हणून हाताला जात आहे प्रकाश हाफ ट्रॅकर, परंतु त्याच हाफ ट्रॅकरचा कुठेतरी फायदा हा प्रकाशला होत नाही. अजू टायटन संघाकडून आतापर्यंत प्रकाश या खेळाडूला आपण पाहिलं, कारण की प्रकाश आणि अजू टीम कंपनी जेव्हा या अगोदर जो सामना जिंकला उर्वी कल्याण 11 संघाविरुद्ध, तेव्हा मात्र क्वालिफायर झाला. इथे पहा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडीशी पडझड तर आली आणि पडझड आल्यानंतर 2 धावा काही रोखू शकला नाहीये. या बॉलवर सुद्धा आपण पाहिल्या तर मग 2 धावा आल्यात आणि 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा सुद्धा 5 आहेत. पहिला बॉल जरूर 1 धाव आली, त्यानंतर व्हाईट बॉल आला, पुन्हा डॉट आला, व्हाईट आला, पुन्हा डॉट, आणखीन 4था बॉल सुद्धा डॉट बॉल आला आहे आणि त्यानंतर आपण पाहिला तर मग 2 धावा 5व्या बॉलवर. 5 बॉल आणि 5 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल राहुल, त्यावेळेस अंतिम बॉलवर काय घडवलाय चेंडू जर पाहू शकाल आमच्या समालोचन कक्षाला VIP डायस वर चेंडू सीमा पार. षटक जर पाहू शकाल पहिल्या सत्र आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे संघाची टोटल कुठलाही फलंदाज बाद झाला नाहीये. अजू टायटन संघाची टोटल 9. कमॉन डी. त्या सर्व संघ मालकांना विनंती आहे की त्यांनी यापुढील सर्व सामने आपलं जे व्यासपीठ आहे स्वर्गवासी श्री वसंत कृष्ण पाटील व्यासपीठ या भव्य दिव्य व्यासपीठावर येऊन विराजमान होऊन आपल्या सामन्या या उर्वरित सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. तरी सर्व संघ मालकांना विनंती आहे, त्याचप्रमाणे सर्व दाते, सर्व पाहुणे, विशेष अतिथी, प्रमुख पाहुणे, ग्रामपंचायत सदस्य सर्वांना विनंती आहे की आपण हे जे व्यासपीठ आहे, भलं मोठं व्यासपीठ आहे, स्वर्गवासी श्री वसंत कृष्ण व्यासपीठ, या व्यासपीठावर येऊन उर्वरित सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. जरूर इथे आपण पाहिलं तर मग आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस संघाची टोटल आपण पाहिली त्यावर मग जाऊन पोहोचले गेले 10. दरम्यान आपले पालघर विधानसभाचे आमदार सन्मान्य श्री राजेंद्र गावित साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार डीजे झाला पाहिजे. डीजे
लोकप्रिय नेते आणि जेव्हापासून हे पर्व सुरू झाले त्या पर्वापासून म्हणजे पहिल्या पर्वापासून न चुकता आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य श्री राजेंद्र गावित साहेब न चुकता उपस्थित असतात. साहेब ह्या वर्षी आलात, आपले खूप खूप आभार आणि या वर्षी या पुढील लीग साठी पुढील वर्षी आपण अशीच येत राहाल अशी आशा करतो. चला मॅच प्ले करा, कुठलाही वेळ न दबडता. सन्मान्य श्री राजेंद्र गावित साहेब पालघर लोकसभेचे माजी खासदार आणि माजी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन, आमचे एकदम लोकप्रिय नेते. आपल्या ग्रामपंचायतवर विशेष प्रेम आहे त्यांचं. कोणताही कार्यक्रम असू दे ते आमच्या अध्यक्षांच्या आमंत्रणाला मान देऊन नेहमी उपस्थित राहतात. असे पालघर विधानसभाचे विद्यमान आमदार सन्मान्य श्री राजेंद्रजी गावित साहेब यांचा स्वागत तथा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करीन आमचे लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी गणपत पाटील व त्यासमवेत उपाध्यक्ष सन्मान्य श्री प्रशांतजी हिरा तांबडा साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आमचे लोकप्रिय नेते पालघर विधानसभाचे विद्यमान आमदार, YouTube आपला कॅमेरा व्यासपीठाकडे वळवायचा आहे. पालघर विधानसभा आमदार सन्मान्य श्री राजेंद्र गावित साहेब यांचा यथोचित स्वागत तथा सत्कार करायचा आहे. मायेची शाळ, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन मायेची शाळ. साहेब आम्ही तुमचे किती ऋणी राहू आम्ही सांगू शकत नाही, कारण न चुकता दरवर्षी आपण इथं येता आपला जो कार्यक्षेत्र आहे याच्यामध्ये आपण किती बिझी असता हे आम्ही जाणतो आणि हा कार्यक्षेत्रात एवढ्या बिझी शेड्यूलमधून आपण इथे नेहमी उपस्थित राहता आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवता. कारण ज्यावेळेस गावित साहेब आपण इथे स्टेजवर उपस्थित असता त्यावेळेस आम्हा सर्वांना आपल्यापासून खूप एनर्जी मिळते, आम्हाला प्राऊड फील होतं. त्यामुळे आम्ही इथे आलात म्हणून आपले खूप 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 आभार. धन्यवाद. वेलकम बॅक. इथे पाहता डबल कव्हर धाबा जॉईन झाला. 19 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये राहुलने षटक हाताला गेले 9, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10 असे 2 षटक संपले गेले आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस डबल कव्हर टोटल आहे 19, परंतु 12 बॉलचा केस शेष आहे. 12 चेंडू आणि 38 धावांचे लक्ष्य विजयाकरिता. चला घाई करा, कुठलाही वेळ न दबडता. 12 बॉल आणि 38 धाबा. इथनं दूर आहे तो अचूक पॅटर्न संघ. पंचांचा ऑफिशियल पहिला कॉल येतोय. दरम्यान स्वर्गवासी सदानंद स्मृती संघाचे संघमालक सन्मान्य श्री गीतेजी पावडे साहेब इथे उपस्थित नाहीयेत, तरी त्यांचे छोटे बंधू अक्षय सन्मान्य श्री अक्षय पावडे यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. लीग आपला स्वागत करू इच्छिते. धन्यवाद. अजू टायटन संघाला जर पाहू शकाल तर अमोल आणि प्रकाश समीर तुंबडा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे पाहताय पहिलाच बॉल प्रत्येक षटकाराकरिता अजू टायटन संघाला. या 2 खेळाडूंना आपण पाहतोय अमोल आणि प्रकाश. समीर तुंबडा यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. पहिलाच बॉल जर आपण पाहिला मंगेशच्या माध्यमातून हाताला जातोय आणि पहिलाच बॉल डॉट स्वरूपाचा आलाय. धावसंख्या 19 आकड्यावर स्टॉप झाली. इथे 5 चेंडूला उडवलाय, कडे कडे लॅप केलाय, चेंडूला पाठवला इन टू द फंच. सरळ सरळ चेंडूला पाठवलाय षटकाराकरिता 6 धावांचा ब्रँड. तत्पर देऊयात आपण डीजे जॉकीला संधी. कम ऑन डीजे.
सुप्रसिद्ध असा डान्सर त्यांना पाहतोय आणि इथे पाच चेंडूला जसा जसा आलाय तसा तसा चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क म्हणून पाठवला गेला आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले आहे 25 धाबा. मंगेशवर हा चढवला आला किती भयानक. इथे पावलांचा वापर केला. नटराज कॉपी बुक चायला चेंडूला खेळला. बीडॉपचा क्षेत्ररक्षक सुद्धा पंबल होतोय परंतु भुवनेशच्या माध्यमातून पाहता आपण आणि भुवनेशनं या बॉलला पाहू शकाल खेळला गेलाय. भुवनेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल का होईना मात्र रोखले गेले आणि संघाचे टोटल जाऊन पोहोचले गेले 26 रन 26 धाबा दाबलकावर पाहतोय कारण की 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथनं आपण ऑरेंज कॅप म्हणून अमोलला घोषित केलं गेलंय. अमोलच्या माध्यमातून फटका सजलाय इंटू द फिल्डर. इथे जर पोहोचेल भुवनेश या खेळाडूला थोडासा काही ना चकमा दिलाय. त्या ठिकाणी आपण जरूर खेळाडू थोडासा इंजुर्ड म्हणून पाहणार आहोत कारण की जरूर 22 यार्डची खेळपट्टी आणि ती 22 यार्डच्या खेळपट्टीला कुठेतरी पूर्णतः पहिल्यांदा पार केलं. दुसऱ्या धावेकरिता थोडीशी अडचण आली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग जो बॅट आपल्या हातातून सुटली आणि जशी जशी मित्रांनो बॅट सुटल्यानंतर त्या बॅटला कुठेतरी जरूर अमोलच्या माध्यमातून की नमन केला कारण की टेनिस क्रिकेट मध्ये आपण जरूर चेंडू आणि फली ही देवता म्हणून समजली जाते. इथे पाहताय पुन्हा 2 धावा आल्या. संघाची टोटल 28 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉल. मंगेश चेंडूला 5 सफल होऊन वळवून मात्र खेळला गेलाय फाईन लेग क्षेत्रात. त्या ठिकाणी पाहता आपण क्षेत्ररक्षकाला अक्षरशः दिली गेली गुंगावणी. चेंडू जर पाहू शकत तत्पर मग जातो सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आणि इथे पहा जानूला ओव्हरटेक म्हणून केला आणि 94 जर पाहू शकाल तत्पर मग अमोलच्या नावावर धावा आहेत. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेले 32 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजून परत येणं बाकी आहे. इथे पाहू शकाल 7 चेंडू आणि 25 धावा असं लक्ष आहे. 7 चेंडू आणि 25 धाब्यांचं लक्ष. गोलंदाज तयार आहे. रायटम ओव्हर सुरुवात केली गेली. अमोलच्या माध्यमातून हा फटका सजवला गेला आहे. डाऊन द ट्रॅक अलाउन द कार्पेट. त्या ठिकाणी पाहतो आपण भुवनेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आलं. फेकी जर पाहू शकाल तत्पर चांगली होती परंतु त्या ठिकाणी पाहू शकाल एका धाब्याचं रूपांतर किती धावेमध्ये झालं 2 धावेमध्ये झालं. जर का तिसरी धाव येण्याची शक्यता होती परंतु 2 खेळाडूंच्या माध्यमातून थांबा दर्शवला आणि थांबा दर्शवल्यानंतर पाहू शकाल पुन्हा 2 धावा अर्जित केल्यात आणि संघाची टोटल आपण पाहिली तत्पर मग जाऊन पोहोचले गेले 34 धावा. तत्पर देऊया का पण डीजे जॉकीला संधी. कम ऑन डीजे. करायची आहे. टीम मीटिंग्स नको. 6-23 थोड्याच वेळात जर पाहू शकाल आपण सूरज. दरम्यान मंडप डेकोरेटर्स मंचापाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स. धन्यवाद सूरज. 6 चेंडू आणि 23 धावा रोखायच्या आहेत. तर इथे जर पाहू शकाल तर मग जितेंद्र एका बाजूने आहे कारण की जितेंद्रच्या डोक्यावर जर पाहू शकाल तर मग मानाचा तुरा अर्थात जर पाहू शकाल तर मग पर्पल कॅप आहे. सर्वाधिक विकेट म्हणून ज्याच्या नावावर ज्याला ओळखलं गेलाय. तत्पर एका बाजूने आपण अमोलला पाहतोय. इथे पहा पहिलाच बॉल लोअर फुलटा चेंडू हाताला गेला होता. कुठेतरी प्रकाश ही सुवर्ण संधी चालत आली होती. पहिलाच बॉल लोअर फुलटच होता आणि जर का चेंडू आणि फलीचा चांगला संपर्क झाला असता तर मग चेंडू स्टँड ऑन डिलिव्हरी आली असती. आपण जरूर पाहिलं डॉट बॉल आलाय कारण की जसे डॉट बॉल येतील तसा प्रेशर हा वाढता जाईल. 5-23 आतापर्यंत आपण 6-23 पाहत होतो. आणखी लोअर फुलटा चेंडू आहे. त्या लोअर फुलटा चेंडूला पहा खेळला गेला. त्या ठिकाणी पाहता आपण क्षेत्ररक्षक देण्यात आहे. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव तर कंप्लीट. दुसरी सुद्धा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. यश नो हाना डायरेक्ट हिट झाला असता
तत्पर मग फलंदाजाला कुठेतरी परतावं लागलं असतं. जरूर इथे पंच दर्शवतात नोट आउट आहे आणि 3 धावा इझिली कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धावेच्या बढतीनं धावफलकावर धावा आपण पाहतोय. इथे पहा चेंडू थर्ड मॅच शॉट. इथे जर पाहू शकाल चांगला फटका खेचलाय. आणखीन जर पाहू शकाल तत्पर चेंडू जातोय डाऊन द ट्रॅक. चेंडू सीमा रेषा पार चौकार. संघाचे टोटल 41 3 चेंडू आणि विजयाकरिता 16 धाब्यांचं लक्ष आहे. इथनं जर पाहू शकाल जर का अजू टाटा संघ फायनल मध्ये पदार्पण करायचं असेल तत्पर मग 3-16 हा आकडा पार करायचा आहे. कारण की 3 चेंडू आणि 3 षटकार किंवा 2 षटकार आले आणि 1 चौकार. इथे पाहता या 1 चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहणार आहोत 15 धाब्यांचं लक्ष आहे आणि शेवटचा बॉल जर पाहू शकाल तत्पर मग जर का शेवटच्या बॉलवर जितेंद्र विकेट आली तत्पर मग धीरज यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 1 चेंडू आणि 15 धाब्यांचं लक्ष इथनं दूर आहे. परंतु इथे जर पाहू शकाल जबरजबल स्वराज्य वॉरियर संघाने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चला घाई करा बी फास्ट. फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ असतील. चला यशादा वॉरियर संघ आपण सर्व खेळाडू रेडी राहा. शेवटच्या बॉलवर लांबी कमी उंची जास्त झेलची संधी आणि इथे जर पाहू शकाल दुसऱ्या आट्यामध्ये पकडला झेल आणि इथे स्वराज्य वॉरियर संघ फायनल मध्ये पदार्पण केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम राहुल पाटील. आणि इथे जर पाहू शकाल सामना 15 या धाब्याने मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केलाय. सूरज दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत बराणपूर आंबेदे सोमटा क्रिकेट लीग 2025 आणि पर्व तिसरे आणि हा पर्व तिसऱ्याचा मेगा फायनल रंगणार आहे. यशादा वॉरियर्स वर्सेस स्वराज्य वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की लगेच आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपण साहेबांच्या हस्ते आपला नाणेफेक करणार आहोत. तर मेगा फायनलिस्ट 2 संघ यशादा वॉरियर्स वर्सेस स्वराज्य वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की लगेच आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय. दरम्यान सन्मान्य खासदार राजेंद्र गावित साहेब यांची विनंती करतो की त्यांनी आम्हाला आमच्या टीमला आमच्या खेळाडूंना